नमस्कार, दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील केसकर वस्ती येथे आहोत। माझ्या मागे इथं आपण बघताय की भुलेश्वर सिमलेस कंपनी आहे आणि माझ्यासोबत आज काही इथले स्थानिक जे जागा मालक आहेत ते आहेत। ह्या जागा मालकांचं असं म्हणणं आहे की ह्यांच्या इथं खाजगी जागा असून सुद्धा सदर कंपनीची अवजड वाहतूक जी आहे ती त्यांच्या जागेतून होत आहे आणि त्याबद्दल त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। वेळोवेळी त्यांनी कंपनीच्या प्रशासनासाठी असेल किंवा जे इथं ह्यांच्या बांधाला लागून जी वन विभागाची जागा आहे त्यांना सुद्धा कळवलेलं आहे, लेखी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे आणि त्यांना हा जो मानसिक त्रास होत आहे या मानसिक त्रासापोटी त्यांना खूप म्हणजे इथे जे स्वतः जागा मालक असून सुद्धा त्यांना बेदखल करण्याचे धमक्या किंवा दंडुकेशाहीचा अवलंब केला जात आहे। काही राजकीय पुढाऱ्यांना मध्यस्थी घालून सुद्धा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर आज आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत। मी राहणार देऊळगाव गाडा केसकर वस्ती। माझे नाव दादा मारुती केसकर। कंपनीच्या संदर्भात हा येण्या जाण्याचा रस्ता हा स्वतःचा आमच्या मालकीचा असून ही कंपनीमध्ये लोखंड तयार होत आहे। त्याचा आवाज असा खूप वेगाने वाढत आहे किंवा आवाज धडकीने पण आम्हाला रातून दिवस झोप येत नाही। तिची सतत चालू 24 तास चालूच राहत आहे। परंतु ह्या शेतामधून रस्ता मालकी हक्काचा आहे, परंतु त्यांना आम्ही वारंवार सांगून ते पण कधी आमचं ऐकत नाहीत, दंडगेशाही करतात किंवा त्याच्याकडेला लगत फॉरेस्ट खात्याची जमीन पण आहे, त्यांना पण आम्ही वारंवार अर्ज केलेले आहेत, तरी पण ते कधी दखल घेत नाही। आम्हाला असं टाळाटाळ त्यांची हेच चालवलेलं आहे। ही आमची जागा आहे, स्थानिक आम्ही इथलं आहे। हे रोड त्यांनी आमच्यातूनच नेलेला आहे, त्यांना सांगितलं तरी ते ऐकत नाही। त्याच्यापासून आम्हाला धोका आहे, दडदड होतं, असं चिडचिड होती। आमच्या शेजारी गट नंबर 419मध्ये भुलेश्वर स्टील कंपनी चालू झालेली आहे, तरी पण ह्याला रस्त्याची किंवा ह्यांना परवानगी कशी दिली आणि कोणी दिली ह्याची शंका आम्हाला आहे। परंतु त्यांच्या शेजारी शिवा हेली स्कूल शाळा पण आहे, तरी त्यांना कशी परवानगी मिळाली, फॉरेस्ट खातं पण आहे, तरी पण त्यांना कशी परवानगी मिळाली ही आम्हाला शंका आहे। परंतु आम्ही वेळोवेळी लेखी अर्जही केलेले आहेत, तरी पण आम्हाला कुणी न्याय मिळवून देत नाही। याचा हस्तक्षेप कोणाचा आहे हे अजून आम्हाला कळलेलं पण नाही। वारंवार आम्ही लोकांना, कंपनीला वारंवार विचारत आहे, तरी पण ती आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। आम्ही इथले रहिवासी आहे। आमचे लहान लहान लेकरं बाळ आहे। तिथून या कंपनीमध्ये कंपनीचा काही त्रास होतोय। दिवसभर आम्ही काम करून आम्हाला झोप भेटत नाही त्या कंपनीच्या आवाजामुळं। लहान लहान लेकरं हे रोडवर हिंडतात, ते ट्रकामुळं आमच्या लेकराला ते त्रास होतो। शाळा पाठीमागे शाळा पण आहे, शाळाचे बी ते विद्यार्थी येणं जाणं करतात, त्यांना बी हे होतं सर। कंपनीपासून लेकराला आमच्या धोका आहे। गाड्या येतात, मोटर येतात, रोडने लेकरं खेळतात, पाण्याची लई गर्दी आहे। आम्ही इथं काम करतोय, ह्या कंपनीमुळं आम्हाला झोप येत नाही, रात्रंदिवस वाजत राहतंय। इथून गाड्या भरभर जातात, आमचे लेकरं बाळ आहेत। मित्रांनो, जर स्वमालकीच्या जागेतून अशी जर कोणीही अतिक्रमण करून जर अशी अवजड वाहतूक जर करत असेल तर त्या जागा मालकांनी जायचं कुठं, या संदर्भात नक्कीच आमच्या चॅनलतर्फे हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दौंड जनता न्यूजसाठी मिलिंद शेंडगे, दौंड।